परंतु ही लढाई हा सुद्धा ही पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे. कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात. कारण त्यांचे बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत. यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा. कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे. तुम्हाला श्रेय घ्यायचं तर पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून. कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय, कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत. परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे. जर ते इथून पुढं गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय. आज मात्र जर ते सावध झाले या 2-3 दिवसात तर बरं, नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले. आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे. याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत. त्यांनी थांबावं, नसता या 2-4 दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे. यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझी पाठ नाही थोपटत पण इतक्या चिकाटीनं 24 घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो. आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे. माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही, कारण माझा काही स्वार्थच नाही. इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोरात स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे. यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालंय. काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की 70 वर्ष झालं नाही ते आता होत आले. मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोक मध्ये घुसवायला लागले, ते कार्यकर्ते घुसवायला लागले. विरोधी पक्षांनाही तेच वाटतंय काही की तेही आडवे घालते, त्यांना काय मिळालं. काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत, त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही. म्हणजे समाजाचंच काम करणारे काही 10-15 जण आहेत, त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही, तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करावं, तुम्ही मिळू द्यायला पाहिजे होतं समाजाला. मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा, मग आपल्याला काय राहणार आहे खाली. आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय, सगळे यांचे दुकानं बंद झालीत. म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. यांचं षड्यंत्र असून येतं फिडेंद्र असून, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांना 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हा आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं. हे 75 वर्षात का नाही झालं. मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित त्यांचे, काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहिते. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात. हे आताचे सत्ताधारी आहेत, आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही त्या उपकार नाही केला, आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडाच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले. हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी 39 लाख, दुसरा मुद्दा 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भांगार, हे यश नाही का 39 लाख लोकांचं कल्याण झालंय. हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात. तुला काय मिळायला पाहिजे, पैसे पद, तुझ्यासाठी आंदोलनच नाहीये. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय. मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले. 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो. सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय, ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय.
ओबीसीत आरक्षण द्यायचं, मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात तर दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही. आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग, कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात आहेत कुणबी म्हणून. आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा, त्यांचंही काही राहत नाही. म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या. तर माझी मराठा बांधवांना विनंती, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास, पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील. गावोची गावं निघायला लागले. मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले. असे कित्येक तरी गावं आहेत की ते गावोचे गावं निघायला लागलेत. आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या. आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत. आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठेवलेलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हीत घेऊन यायचंय? आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल, त्याचा अध्यादेश काढावा लागेल, तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता, जो अधिसूचना काढायची होती, त्याला 2 महिन्यापासून सरकार जाणून बुजून काढत नव्हतं, कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं. आपण सांगितलं तुम्हाला जर तेव्हा पाहिजे असला तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका, तुमचे आहेत म्हणून. आणि मराठ्यांचे पोरं करोडोच्या संख्येनं मुंबईत गेले, म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं हे. पुणे, लोणावळा, वाशी की आम्ही करतोय, पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे, अध्यादेशच पाहिजे होता लिखित, आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता. मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानाला जाऊ, नगरला राहू, पुण्यात राहू किंवा आंतरवलीत राहू, आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचंय. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईत येतोय. मग कायदा बनवण्यासाठी त्या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया आहे. एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी 15 दिवस जाहीर प्रकटन अगोदर द्यावं लागतं. एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी 15 दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं. एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं. हे कुणाचं आहे? तसं त्यांनी अधिसूचना काढली, कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलंय, त्याच्यात करायचं आहे. आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार. मग अधिसूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत. म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर. हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले. मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला. हे येस नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हे येस नाही आहे का? तुला कळतंय का?